आमची तर त्यांना जाहीर आव्हान आहे, एकदा त्या ठिकाणी होऊन तरी जाऊन द्या. लोकांना पण कळून द्या की जनता कोणासोबत आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या ना. 3600 मतदार हे दुबार आहेत, हे ठरवून केलेले भाजपचे पदाधिकारी असेल त्यांच्या प्रभागात नाही झालं असं. एकत्रित केलेली ही मिली बघत आहे. मोठ्या प्रमाणात त्या याद्या कसे काय बदलतात, त्यांनी मुद्दामून केलेला हा घोळ आहे. निवडणूक हायजॅक करते. तर याद्या दुरुस्त केल्या नाही तर. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, मतदार याद्यांमधले घोळ आपण गेले कित्येक दिवस ऐकतोय. त्यावरच्या चर्चा, त्यावरचं त्या संदर्भात झालेले आरोप आणि त्याच्यावरती निवडणूक आयोगाकडून आलेलं प्रत्युत्तर, हे सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. परंतु ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे? आता जी चर्चा, म्हणजे तुम्हाला आठवत असेल, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्यावेळी राष्ट्रीय स्तरावरती हा मतदार याद्यांमधला घोळ ज्यावेळी उपस्थित केला, त्यावेळी खूप मोठी खळबळ या देशामध्ये उडाली होती. आता ते राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न हा एकदम थेट ग्राउंड लेवलपर्यंत आलेला आहे. म्हणजे आपण आता पुणे शहरात आहे. पुणे महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा ज्यावेळी आम्ही प्रयत्न केला, तर पुण्यामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत अविनाश बागवे. त्यांच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्याही प्रभागामध्ये काय नेमकी परिस्थिती मतदार याद्यांच्या संदर्भात आहे, त्यांनी खूप आक्षेप नोंदवलेले आहेत आणि ते आत्ता माझ्यासोबत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. नेमकं काय परिस्थिती तुम्हाला जाणवली? तुम्ही मतदार याद्यांचा खूप बारकाईनं अभ्यास करताय. काय गोष्टी आढळल्यात त्याच्यामध्ये? मी सर्वप्रथम तर दीपकजी आपले मनापासून आभार व्यक्त करतो की हे इतका ज्वलंत आणि महत्त्वाचा प्रश्न आपण लोकांसमोर त्या ठिकाणी आणताय. वास्तविक पाहता अनेक मतदानाच्या वेळेस आपण त्या ठिकाणी बघितलं, निवडणुकीमध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा मागची महानगरपालिका असेल, की काही प्रमाणात नावं इकडे तिकडे जातात, कोणाचं नाव त्या ठिकाणी राहतं. परंतु ह्या वेळेस पहिल्यांदा बघितलं की महानगरपालिकेने, प्रशासनाने अभूतपूर्व गोंधळ त्या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये केलेला आहे. की एखादा प्रभाग जो त्या ठिकाणी 2-2, 3-3 भागामध्ये फोडलेला आहे, त्याच्या बाउंड्रीची जर काही नावं इकडे-तिकडे झाली, तर आम्ही समजू तरी शकतो, की जे करणारे आहेत अधिकारी त्यांना त्या भागाचं माहीत नसेल आणि त्यांना त्या ठिकाणी चुकीचं एक त्या ठिकाणी अनइंटेन्शनल मिस्टेक झाली. परंतु ज्या पद्धतीत गोंधळ झालाय, तो त्या ठिकाणी मी आपल्या फक्त थोडंसं निदर्शन आणतो. आम्ही प्रशासन देखील भेटलोय, त्यांना निवेदन दिले. उद्या आमचं फायनल त्या ठिकाणी निवेदन आम्ही रिटर्नमध्ये पुटअप करणार आहोत. आम्हाला त्यांनी आश्वासित केलंय, की आम्ही त्या ठिकाणी दुरुस्त करतोय, पण ते आता वेळच सांगू शकेल. आपण जर बघितलं की माझा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 22 काशेवाडी डायस प्लॉट, ह्या प्रभागामध्ये जवळ त्या ठिकाणी 3600 मतदार हे दुबार आहेत. 3600 म्हणजे 3700 मतदार हे दुबार आहेत. आम्ही जेव्हा बघितले की आजूबाजूचे देखील ते प्रभाग बघितले, जर तसं 23 प्रभाग रविवार पेठ, नानापेठ, तर तिथं त्या ठिकाणी 2154 लोकांची दुबार नाव आहेत. जो आमच्या लगतचा दुसरा जी बाउंड्री आहे, ते प्रभाग क्रमांक 26 गुरुवारपेठ, इथं 1278 नावं ही दुबार त्या ठिकाणी. हे मी तुम्हाला एक्झॅक्ट फिगर्स का सांगू शकतो, कारण आम्ही ते सगळ्यांच्या याद्या एक्सेल शीटमध्ये कन्वर्ट केल्या, त्यांना विधानसभेच्या याद्यांसोबत मॅप केलं आणि तेव्हा ते आम्ही हे पायलट म्हणून आमच्या 2-3 प्रभागामध्ये केलं. तेव्हा हे आमच्या निदर्शन आलं. हे करत असताना दुबार नावं तर आहेतच. आपण त्या ठिकाणी दुसरं बघितलं की सिंगल नेम्स, म्हणजे काही लोकांची जी नावं आहेत, ती नावं एकच. आता हे बघा, याच्यामध्ये ह्या मतदाराचं नाव, त्याचं नाव आहे आबिद, वडिलांचं नाव आहे नमूद. कोण आहे? आबिद खान आहे, शेख आहे, पठाण आहे, काही माहीत नाही. असे ही पण यादी मोठी आहे. इथं पण बघा, मतदारांचं नाव म्हणजे मुद्दामून काही ठराविक समाजाचं आणि ठराविक लोकांचं, म्हणजे उद्या तिथं त्यांना वाद घालणार, तिथं जे BLO हे बसलेत पोलिंग एजंट, ते त्यांना मतदान करून देणार नाही आणि त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार. हेच त्यांनी व्यवस्थित नाव जर दिलं असतं, तर ही प्रसंग झाला नसता. हा एक मुद्दा. दुसरा त्या ठिकाणी आपण बघितला की दुसरी नावं, म्हणजे इतर प्रभागातली नावं, आमच्या प्रभागामध्ये प्रभाग 22 मध्ये 5200 नावं हे इतर प्रभागातली आहेत आणि केवळ बाउंड्री मधली नाहीत. आपण ही सूची जर बघितली, याच्यामध्ये आपल्याला दिसेल की कुठल्या कुठल्या भागातून महर्षी नगर, बिबवेवाडी, कात्रस कोंढवा रोड, त्या ठिकाणी डायस प्लॉटच्या लगतचा जो परिसर आहे ते सोडाच, पण त्या ठिकाणी अप्पर इंद्रानगर, गुरुवारपेठ, रविवारपेठ, या सगळ्या भागातली नाव आहेत. आणि हे जरी आमची एक्सेल शीट, ही त्यांची यादी आहे, त्यांनी दिलेली यादी. आता बंदिवान मारुती मित्र मंडळ,
हे प्रभाग क्रमांक 26 मधला भाग आहे. हा प्रभाग क्रमांक 26 मधले इतकी सगळी नावं ही आमच्या प्रभागामध्ये टाकली. इतक्या मोठ्या प्रमाणात. ही नावं तुमच्या आमच्या प्रभागात आमच्या आलेली आहेत. आमच्या प्रभागामध्ये काय प्रभाग क्रमांक 22 काशेवाडी डायस प्लॉट आणि भाग कुठला 129 बंदिवान मारुती मंदिर जवळ रविवार पेठ. रविवार पेठची नावं आमच्या काशेवाडी भागामध्ये. या भागामध्ये आणि 1-2 नाही इतकी पाण्यात बघा. इतकी नावं आहे ती सगळी. मग हे ठरवून केलेले आहेत. आमच्या त्या ठिकाणी आपण जर बघितलं की छोटी मोठी यादी नाही, तेच परिस्थिती सगळीकडेच. महर्षी नगरची असेल, मार्केट यार्डच्या इथली असेल, आंबेडकर नगर झोपडपट्टी असेल, या सगळ्या झोपडपट्टीमध्ये देखील ही सगळी नावं आलीत. मग इतक्या मोठ्या प्रमाणात या याद्या कसे काय बदलतात, कसे काय हे करतात, याचं जर तुम्ही थोडक्यात जर पाहिलं तर इथे जे भाग आहेत वेगळे वेगळे, म्हणजे दुसऱ्या प्रभागातले आमच्या भागात जे आलेत 23 मधले 18 भाग आमच्या प्रभागात आलेत. त्या ठिकाणी रविवार पेठ, गुरुवार पेठ त्या भागातले. जे प्रभाग क्रमांक 26 आहेत त्याचे 5 भाग आलेत रविवार नाना पेठले. आणि मार्केट यार्डचे जे प्रभाग क्रमांक 21 आहेत त्याच्यामधले 169 भाग आलेत. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात त्या भागातले म्हणजे जवळ 2,500-3,000 मतदार आमच्या प्रभागात आलेत. हा सगळा जर त्या ठिकाणी बघितला तर तो 5,200 मतांचा फरक त्या ठिकाणी गेलाय. दुबार नावांची यादी जर आपण बघितली तर ती तर वेगळीच आहे. या ठिकाणी आपण हे बघितलं, हे आमच्या प्रभागातले दुबार नाव आहेत सगळे. हे इतके मोठ्या प्रमाणात बघा. 2,500 नावं जे आहेत हे सगळे दुबार. हे काय उदाहरणादाखल दाखवता येतील का? ठीक आहे. इथं बघा ना, शेख परवेज अकबर, शेख परवेज अकबर या ठिकाणी 3 वेळा. शेख परवीन सलीम 3-4 वेळेस नावं. यांचे सगळे नावासहित, पत्त्यासहित, एपिक नंबरसहित त्या ठिकाणी आम्ही काढले. कुठलेही तुम्ही घ्या, हे सगळ्यांचे हे नावं. याच्यातलं एक सगळ्यात फॅन्टास्टिक उदाहरण जर तुम्हाला सांगायचं असेल, अशी बरीच नावं. आता हे प्रभाग 22 मधले आहेत, हीच गोष्ट प्रभाग 23 मध्ये आहेत. त्याच्यामध्ये इतकी नावं दुबार आहेत. 2-4 नावं वेगळी असली, डबल असली आम्ही समजू शकतो ना. इतक्या मोठ्या प्रमाणात नावं दुबार कशी असू शकतात? म्हणजे याचा अर्थ प्रशासनाने मुद्दामून केलेला हा हा घोळ आहे. आणि याचे एक तुम्हाला उदाहरण, अनेक उदाहरण सांगतो. हे दुबार नावांच्या यादीमधलं, आमच्या प्रभागामधलं, आमच्या भागामधलं जे लोक आहेत, हा बघा भाटिया हरमीत सिंग गुरुदत्त सिंग. आमच्या भागातल्या काशीवाडीतल्या त्याच्याकडे 157 नंबरच्या यादीमध्ये, एकाच यादीमध्ये एकाच ठिकाणी त्याचं 4 वेळा नाव आहे. हे यादीमध्ये इथं 2दा आहे. तीच 157 नंबरची यादी इथे एकदा आहे आणि परत 157 नंबरची यादी इथे एकदा आहे. असं एकाच यादीमध्ये 4 वेळा आहे. ही गोष्ट ज्या वेळेस राज्य सरकारच्या विधानसभेची यादी जेव्हा आपण घेतो, ते बघा एकाच यादीमध्ये एकाच पानावर त्या व्यक्तीचं 4 वेळा फोटो आहे. 4 वेळा नाव आहेत. फोटो सेम, नाव सेम, वय सेम, सगळं त्या ठिकाणी असताना प्रशासनाने दुरुस्ती करत नाही. म्हणजे केवळ मुद्दामून केलेला आणि घातलेला घोळ आहे हा, हे याच्यावरनं स्पष्ट होतंय. मयत लोकांची नावं, आता मयत लोकांचं त्या ठिकाणी अनेक लोक, आम्ही आमच्या स्वतःची घरातली उदाहरण दिले. माझ्या आजीचं नाव, माझ्या हे काकांचं नाव जे त्या ठिकाणी काही वर्षापूर्वी दगावले होते, आम्ही लोकसभेच्या वेळेस आम्ही अर्ज केला. मी माझा अर्ज दिला त्या ठिकाणी, त्यांना त्यांचे डेथ सर्टिफिकेट सोबत त्यांचा विधानसभेला अर्ज दिला, तरी सुद्धा त्यांची नावं वगळली नाही आणि आताही परत त्या ठिकाणी हे करतात आहे. अशी परिस्थिती प्रशासनाने घातली. आणि आमच्या प्रभागाचं हे जर बघितलं की त्या ठिकाणी दुबार नावं जे 3,000 आहेत त्या ठिकाणी बाहेरचे स्थलांतरित, म्हणजे आमच्या भागात जे मार्केट यार्ड असेल, रविवार पेठ असेल, इथल्या भागातली हे 5,200 असे सगळे मिळले जर कलेक्टिव्हली बघितलं तर 10,000 मतांचा फरक होतो. तुम्ही विचार कर, जर 73,000 मतदान त्या ठिकाणी आहे, तिथं 10,000 मतं जर त्यातल्या 50% जरी आले, 5,000 जरी त्या ठिकाणी कोणी कुठल्या संबंधित पक्षाला किंवा ठराविक लोकांना जर टाकले, तर कुठून निर्णय कसा जाईल हा आपण बघू शकता. पुणे महानगरपालिकेचा इतिहास आहे की काही उमेदवार, काही सभासद, काही मागच्या निवडणुकीमध्ये 1 मतांनी निवडून आलेत. मग जिथं 1 मतांनी आणि 4 मतांनी 5 मतांनी नगरसेवक महानगरपालिकेत निवडून येतात, तिथं जर 4-4, 5-5 हजार एक गट्टा मतदान जर हे प्रशासनाच्या चुकीमुळे जर दुसरीकडे जात असेल, तर निर्णय त्या ठिकाणी हा व्यवस्थित येईल का याची शंका सामान्य कार्यकर्त्यांमध्ये पण आहे आणि आमच्यासारख्या त्या ठिकाणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील आहे. म्हणून म्हणून तुम्ही तुम्ही जो या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला की हे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक केलंय. असाच प्रश्न उज्ज्वल केसकर जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी उपस्थित केला होता. त्यांचं असं मत आहे की पुण्यातले जे काही माननीय जे आहेत सो कॉल्ड नेते, त्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मिलीभगत करून त्या ठिकाणी अशा पद्धतीची दुबार तिबार नावं केलेली आहेत किंवा डुप्लिकेट मतदार घुसवलेत आणि हे
सगळ्याच पक्षांमधले आहेत, केवळ एका पक्षामधले नाही आहेत. तुमचं काय मत आहे याच्याविषयी? 100% याच्यावर त्या ठिकाणी त्यांनी जे सांगितलं आमचंही तेच मत आहे, की प्रशासनातल्या काही लोकांनी, काही अधिकाऱ्यांनी आणि काही नेत्यांनी एकत्रित केलेली ही मिलीभगत आहे आणि ठराविक लोकांना मदत करण्यासाठी हे केलेत. हे तुम्ही बघितलं, की जे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी असेल, त्यांच्या प्रभागात नाही झालं असं. जे विरोधी पक्षातले आहेत किंवा जे भाजपला जड झालेत, त्यांच्याच प्रभागामध्ये असं केले. म्हणजे हे मुद्दामून ठरवून केल्यासारखे आहे. पण त्यांनी किती जरी असं काय केलं, तर आमच्यासारखे कार्यकर्ते याच्यावर लक्ष ठेवून आहेत. आम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी विनंतीपूर्वक लोकशाही मार्गाने विनंती केली. आम्ही लेखी अर्ज दिलाय, पुरावे सादर केलेत. जरी हे सगळं केल्यानंतर देखील प्रशासनाने राजकीय दबावापोटी जर हे काही याच्यात दुरुस्ती केली नाही आणि मतदार याद्या दुरुस्त केल्या नाही, तर मोठ्या प्रमाणात आम्ही रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आंदोलन करू. वेळ प्रसंगी चक्काजाम आंदोलन करायची जरी प्रसंग आला तरी त्या ठिकाणी आम्ही मागं हटणार नाही. पण हा त्या ठिकाणी लोकशाहीचा खून होताना आम्ही मूक गुळीन गप बसणार नाही. म्हणून प्रशासनाला आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे, की हा घोळ आपण वेळेत दुरुस्त करा, मतदार याद्या दुरुस्त करा आणि त्या ठिकाणी आपण मतदानाला सामोरं जावा, अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे. आणि राहिला प्रश्न, काही लोक, काही पदाधिकारी, काही सत्ताधारी लोक यांना वाटत असेल की असा घोळ करून आम्ही त्या ठिकाणी हे करणार, तर आम्ही तसा होऊन देणार नाही. आमची तर त्यांना जाहीर आव्हान आहे, तुम्हाला एवढी खुमखुमी असेल आणि तुम्हाला एवढं त्या ठिकाणी स्वतःहून म्हणता ना, आम्ही इतकं विकासाची कामं केली, इतके लोक सोबत आहेत, मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या ना. मग तुम्ही कशाला मत ईव्हीएम वर घेता? या ठिकाणी आपल्या देशामध्ये तेलंगणा असेल, त्या ठिकाणी पश्चिम बंगाल असेल, तुमचं कर्नाटक असेल किंवा केरळ असेल, इथंही काही राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका हे बॅलेट पेपरवर होतात, ईव्हीएम वर होत नाहीत. मग तुमच्या खासदार इथला तुमच्या पक्षाचा, मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचा, केंद्रातले पंतप्रधान तुमच्या पक्षाचे, मग बॅलेट पेपरवर निवडणुका का नाही घेत? एकदा त्या ठिकाणी होऊन तरी जाऊन द्या. लोकांना पण कळून द्या की जनता कोणासोबत आहे, जनतेची खरी आवाज काय. तुम्ही ईव्हीएम मध्ये गोंधळ करता. तुम्ही मतदान झाल्यानंतर देखील आकडेवारी जाहीर करत नाही. आपण विधानसभेचं उदाहरण बघितलं. मतदान झाल्यानंतर ज्या वेळेस मतमोजणी होती, त्या 2 दिवसाच्या वेळेमध्ये 3 वेळेस त्यांनी आकडेवारी बदलली. 3 वेळेस त्यांनी टक्केवारी बदलली. मतदान झालं त्या दिवशी वेगळी टक्केवारी दिली, दुसऱ्या दिवशी वेगळी दिली आणि मतमोजण्याच्या सकाळी 7 वाजता एक वेगळी टक्केवारी दिली. मग हा इतका मोठा फरक होतो कसा काय? छोटा मोठा नाही, लाखोंमध्ये फरक होतो तो. म्हणजे याच्यावरनच कळतं की हे प्रशासन निवडणूक आयोगाच्या काही अधिकाऱ्यांना मिळून त्या ठिकाणी निवडणूक हायजॅक करते. म्हणून आमचं त्यांना विनंती आहे, तुम्ही एकदा पत्रिकेवर या ठिकाणी तुम्ही मतदान घ्या. याच्यामुळे एक फायदा होणार, दुबार असो, मयत असो, स्थलांतरित असो, त्याला मतपत्रिकेमध्ये मतं टाकण्यासाठी यावं लागेल. आणि म्हणून ते मतपत्रिकेवर घेत नाहीत. कारण दुबार टाकायची, स्थलांतरित दाखवायची आणि त्या ठिकाणी मतदान झालं असं त्या ठिकाणी खोटं सांगून मतं वाढवायची आणि एका ठराविक पक्षाला, ठराविक नेत्यांना निवडून आणायचं, हा त्या ठिकाणी त्याचा मागचा त्यांचा हेतू आहे, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. खूप गंभीर आरोप आणि आक्षेप या ठिकाणी अविनाश यांनी उपस्थित केलेले आहेत. त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत की कशा पद्धतीनं दुबार नावं झालेली आहेत, तिबार नावं झालेली आहेत, कशा पद्धतीनं म्हणजे फोटोसह सुद्धा त्या ठिकाणी आपण बघितलंय, त्यांनी दाखवलेलं आहे. आणि एक त्यांनी सांगितलंय, म्हणजे आपण राष्ट्रीय स्तरावरती हा जो या सगळ्या मतदार याद्यांच्या घोळाच्या विरोधातला जो काही आक्षेप बघितला, तो स्थानिक पातळीपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचलाय याचंही उदाहरण आहे. निवडणूक आयोग या प्रकाराला गांभीर्यानं घेईल अशी अपेक्षा आहे आणि पारदर्शकपणे निवडणुका आपल्याकडं होतील आणि योग्य उमेदवार त्याच्यातून निवडला जाईल ही अपेक्षा करूयात. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.